लाईक सॉलिड सरप्राईज द्यायचंय मला. मला माहितीये तुझं सरप्राईज. क्या म्हणजे मंजिरीने तुला आधीच सांगून टाकलं? नाही, दीने नाही, विहंगानेच सांगितलं. काय मग कसं काय वाटलं माझं सरप्राईज? तुझ्या सरप्राईज बद्दल मी काही न बोललेलंच बरं. विहंग प्लीज. काय झालं मग तुला? असं का बोलतेस? तुला काही ऑब्जेक्शन आहे का? ऑब्जेक्शन? माझं ऐकशील तर तू प्रियाशी लग्न करू नकोस. पण का? का म्हणजे? तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये का? मी सांगतेय ना तुला. मधुरा प्लीज शांत हो. नाही, मी आता नाही शांत राहू शकत विहंग. माझ्या डोळ्यांसमोर मी सुहासला असं खड्ड्यात पडताना नाही पाहू शकत. आणि तेही अशा मुलीसाठी जिची काही लायकीच नाहीये याच्याशी लग्न करण्याची. नाही मधुरा, तू हे सगळं का बोलतेस ते मला सांग. तू नाही म्हणतेस म्हणून मी फक्त प्रियाशी लग्न करायचं असं नाही होणार. मला ठोस कारण सांग ना, का करू नको मी प्रियाशी लग्न? प्रिया एवढी दिसायला सुंदर आहे, सुशिक्षित आहे, काय प्रॉब्लेम काय आहे? पहिल्या भेटीतच प्रेमात पडावा असा गोड चेहरा आहे तिचा, मान्य आहे मला. पण सौंदर्य आणि शिक्षण एवढ्याच गोष्टी नसतात ना रे आयुष्यात. कॅरेक्टर ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची असते. प्रियाच्या या गोड चेहऱ्यामागे तिचा कपटी आणि कारस्थानी चेहरा लपलेला आहे. आणि हे फक्त मलाच माहितीये, कारण मी चांगलाच अनुभव घेतला या गोष्टीचा. मी तुला रिक्वेस्ट करते सुहास, तू दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न कर. माझी अजिबात ना नसेल, पण त्या मुलीसोबत नको. बाय द वे, हे लग्न मंजिरीने स्वतः जमवलंय. तू दी बद्दल मला सांगतोयस? अरे प्रियाने तर दीला कधीच आपल्या जाळ्यात ओढून घेतले. त्यामुळे मी दीला जर काही सांगायला गेले ना तर ती नेहमी प्रियाचीच बाजू घेते. अरे पण तू तरी माझा एक. हे बघ, मध्यंतरी काकू मला सांगत होती की तू US ला जाणार आहे. हे बघ, तू तिकडे जा, सेटल हो, मग तिथून आल्यानंतर लग्न कर. अगदी कोणत्याही मुलीशी लग्न कर, माझी काही हरकत नसेल, पण प्रियाशी नको. आणि प्लीज तू मला यामागची कारण विचारू नकोस, कारण मला ती नाही सांगता येणार. पण माझी एक कळकळीची विनंती आहे तुला, माझा भाऊ म्हणून मी तुला सांगते, प्लीज माझा आई, प्रियाचा विचार मनातून काढून टाक प्लीज. दीदी, आज फायनली त्या नयना जाधवांना भेटलो. त्यांना सांगितलं होतं की येताना आशिषची मेडिकल फाईल घेऊन या. त्याचे ते रिपोर्ट्स मी ताबडतोब डॉक्टर जोशींना दाखवले सुद्धा. डॉक्टर जोशींनी कन्फर्म केलं की आशिषची मानसिक अवस्था खरंच खूप वाईट आहे. खरंच. म्हणजे विश्वास नव्हता तुमचा ना? प्रश्न विश्वासाचा आणि अविश्वासाचा नाही. सेकंड ओपिनियन नावाची एक गोष्ट असते की नाही? असते की नाही? दमला जीव. बाय द वे, आपलं ते हैदराबादचं काम जवळजवळ पूर्ण होतात, त्यामुळे कदाचित मला येत्या काही दिवसात पुन्हा एकदा जावं लागेल हैदराबादला. परत? आता या सगळ्या धबडग्यात तुम्हाला एक बायको आहे, ती प्रेग्नंट आहे,
हे सगळं विसरू नका म्हणजे झालं. अच्छा अच्छा, म्हणजे आता माझीच वाक्य तू माझ्या तोंडावर फेकतेस. म्हणजे तुमच्याकडे काय कॉपीराईट्स आहेत का सगळ्याचे? तुला असं वाटत नाहीये का मंजिरी की तू हल्ली खूप जास्त बोलतेस आणि तुझी ही सगळी बोलती बंद करण्याचे विविध उपाय माझ्याकडे आहेत. तिथे अजिबात बघू नको, तिथे कोणीच नाहीये. फाजीलपणा पुरे, एका बाळाचे बाप होणार आहात तुम्ही. फाजीलपणा केला म्हणूनच एका बाळाचा बाप होणार. अहो चला, खूप काम आहेत मला. हो, साखरपुड्याची, रुखवताची, मानपानाचं नाहीये कारण सगळी आपली माणसं, पण तरी काम आहेत ना. मंजिरी, हे सगळं काम तूच करणं गरजेचं आहे का? अगं आई आहे, काकू आहेत, तू काय दगदग करून घेते? हो हो, मला त्यात त्रास वाटत नाही, मला आनंदच वाटतोय. एकतर मधुराच्या लग्नात एवढी हौस करायची होती, धूमधडाक्यात लग्न करायचं होतं, पण त्यावेळेची परिस्थिती तुम्हाला माहिती होती ना. पण तरी हा सगळा धूमधडाका करत असताना आपण आणि आपलं बाळ यांना प्लीज विसरू नका, कळतंय? पाठ झालं मला आता. चला चला. बोला बोला सुहासराव. मंजिरी, मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचंय. अरे बोल रे बाबा, आता तुझं सगळं महत्वाचं आहे, बोल. मंजिरी, मला माझ्या लग्नाचा स्टँड बदलावा असं वाटतंय. काय? मला लग्नाचा विचार पुन्हा एकदा करावा किंवा त्या निर्णयासाठी थोडासा वेळ घ्यावा असं वाटतंय. सुहास, तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? अरे मी तुला एवढं समजावून सांगितलं ना आता. आणि हे बघ मंजिरी, मला असं वाटतं की खूप घाई होतीये आणि मी फक्त लग्नाचा पुन्हा एकदा विचार करायला वेळ मागतोय. तेवढा मी नक्कीच घेऊ शकतो, नाही का? त्यावेळेला मी तडकाफडकी हो म्हटलं, मला मान्य आहे, पण तुला कळतंय ना मी काय सांगतोय? प्लीज. हॅलो. काय मोतीवाला फ्रेंड, काय म्हणते तब्येत? मी बरी आहे, पण तुमचा माझ्यावरचा राग गेला का आता? बघा आता, अहो तुमच्यावर जीव आहे आमचा आणि आमच्या जीवावर आम्ही किती दिवस राग धरणार? पण हे बरं आहे तुमचं, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही प्रेम करणार, तुम्हाला हवं तेव्हा रागावणार. असं पलमे तोला पलमे मासा असं नाही चालणार मिस्टर होळकर. हे बघा, आता तुम्ही रागवला, आता तुमचा राग जावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर आणलेलं आहे, कॉम्प्लिमेंटरी. तेव्हा व्हिजिट मी ॲज सून ॲज पॉसिबल. येते ना मग. आता ठेवू मी फोन? ठेवताय? हो. असं काय करता मिस्टर होळकर, ठेवू दे ना. ओके, ठेवा. ओके, बाय. क्या तेरी ये नजर है, मेरी जा मुझे खबर है. प्रिया, हा, काय झालं? प्रिया, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना मग. पण आता मी कसं बोलू मला कळत नाहीये. हे बघ, निर्धास्तपणे बोल, काहीही ऐकायची तयारी आहे माझी. सुहासचा फोन आला होता ग मला. तो म्हणाला की त्याला एवढ्यात लग्नाचा विचार करायचा नाहीये, म्हणजे लग्नाचा विचार करण्यासाठी थोडा वेळ हवाय त्याला. काय? हो, पण मी काय म्हणते, तू मनाला लावून घेऊ नकोस या सगळ्या गोष्टी. मी बोलणार आहे ना सुहासशी, सगळं ठीक होईल अगं. प्रिया प्लीज, फक्त तू रडू नकोस प्लीज. हे होणार मला माहित होतं. आज ना उद्या हे होणारच होतं, फक्त ती वेळ आज आली इतकंच. मंजिरी, आज दुपारीच तू माझी समजूत काढत होतीस ना?
अगं पण समजूत काढल्याने सत्य बदलत नाही. आता तुलाही ही गोष्ट पटली असेल ना की मी कमनशिबी आहे मंजिरी. प्रिया प्रिया प्लीज तू आधी शांत हो, रडू नकोस. आणि तुला नकार देणारा मुलगा कम नशिबी असेल, मी खरं सांगतेय. बस आता वाद झाले तरी चालतील, पण मी बोलणारच आहे सुहासशी. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का त्याला? मनाला वाटलं तेव्हा खेळलं, मनाला वाटलं तेव्हा उठलं. नाही, तू काळजी करू नकोस, मी बोलीन सुहासशी. हीच गोष्ट तुला कळत नाहीये. मंजिरी असं समजूत काढून मनधरणी करून नाती जोडता येत नाहीत. ग जर माझ्याच नशिबात जोडीदाराचं सुख नाहीये, त्याला तू तरी काय करणार? प्रिया प्लीज, तू किती निगेटिव्ह बोलतेय तुला कळतंय का? कारण आजपर्यंत माझ्या बरोबर असंच होत आलंय. पण आता इथून पुढे असं काही एक होणार नाही. मी सांगते ना तुला, सगळं नीट होणार आहे. तू अजूनही स्वप्नातच जगतेस. हो, तू तसं म्हणावं तर मला काही प्रॉब्लेम नाही. ही सगळी स्वप्न मी फक्त तुझ्यासाठी बघते प्रिया, आणि ती मी पूर्ण करणारच आहे. आणि आता मी फक्त एवढंच सांगायला आले होते, सकाळी तू तुझी शपथ घालून मला यांच्याशी सुहास बद्दल बोलणं टाळायला सांगितलंस, पण आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. मी यांच्या कानावर घालणार आहे सगळं. अगं पुढे जाऊन हे सुहासशी बोलू शकतील या सगळ्या विषयावर. काय बोलणार आहे सत्यजित? एक मिनिट, म्हणजे तो काय करणार? तो पिस्तूल त्याच्या कपाळावर लावणार आणि त्याला जबरदस्ती भोवल्यावर उभं करणार, हो ना? मंजिरी, ही अशी सुरुवात करायची का मी स्वतःच्या संसाराची? माझी साधी स्वप्न आहेत ग. कुणीतरी एखादा असावा जो मला आपणहून आपलेपणाने स्वीकारेल, असं समजूत काढून किंवा धाक दाखवून नाही. आणि तुला वाटत होतं त्यो पोरगा सुहास आहे? एवढ्या हलक्या कानाच्या पोराशी तुझं लगीन नाही झालं तेच बरं झालं. मला तर तो तुझ्यासाठी योग्य वाटतच नव्हता, पण तुला कसं आवडला देव झाले. आत्या प्लीज. प्लीज काय प्लीज? आणि असं त्यो हिचाच भाऊ आहे ना? आता हिनं या घरात येऊन असं काय भलं केलंय आपलं की तो सुहास तुझ्या आयुष्यात येऊन तू जबल करणार होता? हे बघ प्रिया, काय बी काळजी करू नकोस, समद व्यवस्थित होईल. आणि हे बघ, रडू नकस, आणि हे झालेलं प्रकरण मनाला लावून घेऊ नकस. तुझं काय इथं? तू जा बाई आपली. मी आणि काय बोलायची तुला, आणि तू जाऊन आपली सत्याजितला पिन मारायची. जा. प्रिया प्रिया तू मनाला लावून घेऊ नकोस या सगळ्या गोष्टी. आणि सगळं नीट होईल. आता तू इथं असल्यावर काय व्यवस्थित होणार? गप्पा. प्रिया, नका काळजी करूस, होईल समजा तुझ्या मनासारखं. दी, मधुरा, अगं तू इथे काय करतेस आता या वेळेला? दी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. पण आपण इथे नको, आतमध्ये बसून बोलूयात. हो, पण काय काय झालंय? मला सुहास विषयी बोलायचंय. सुहास बद्दल? हो, ये ना. चल. नेत्रा, अरे आजी, या ना, बसा ना. नाही, राहू दे. तुम्ही कसं काय आलात माझ्या रूम मध्ये? का तुझ्या खोलीत यायला नको होतं का? आजी, अहो असं काय बोलताय? पण तुम्ही कारणाशिवाय आमच्या खोलीत कधीच येत नाही म्हणून विचारलं. कारणाशिवाय पान बी हालत नाही ग झाडाचं. म्या तर हाडामासाची जिद्दी माणूस आहे. तुम्ही ना कधी कधी काय बोलता ना, मला अजिबातच कळत नाही. तुला उमगत नसलं ना तरी मला समद उमगतं या बघ.
म्हणजे मला अजूनही नीट कळलं नाही तुम्ही कशाबद्दल बोलताय ते. या अंत्याचं काय काम असतं ग तुझ्याकडे सारखं? नाही मग आज तुला हागा मारत होता, काय म्हणत होता तुला? काय म्हणणार आजी? त्यांनी मला हाका मारल्या, मग आपलं उगाच इकडचं तिकडचं बोलत बसले. इकडचं तिकडचं? हो, बहुधा दारू पण प्यायले होते थोडीशी, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मीच एकटी व्यक्ती आहे या घरातली जी त्यांचं सगळं ऐकून घेईल. आता तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे आजी, मी सगळ्यांचं सगळंच ऐकून घेते, त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटलं असेल म्हणून माझ्याशी बोलत बसले होते ते मगाशी. जास्त समाजसेवा करू नगस, अंगाशी येईल. हं? नाही म्हणलं अति समाजसेवा करू नगस. हो. अंत्या माझा लोक आहे म्हणून तुला सांगते. अजगर हाय त्यो, अजगर. गुबगुबीत हाय म्हणून खेळवत बसशीला त्याला, तर तुला इळखा घालून कधी गपकन गिळून टाकल कळायचं बी नाही. शानी हायस, शब्दांची समज आहे तुला म्हणून सांगितलं. जपून राहा आणि जपून वाग. हो. बाकी खोली चांगली ठेवली आहेस तू. येते हं? मध्यंतरीच्या 7:30 नंतर आत्ता कुठे चांगले दिवस सुरू झालेत माझे. आता ना सगळं मी माझ्या मनाप्रमाणे मॅनेज करणार. सुहास, या सगळ्यात मला जर दया येत असेल ना तर ती फक्त तुझी आहे. कारण तू नाहक माझ्या सुडाच्या लढाईमधलं प्याद बनलायस आणि सर्वात जास्त त्रास तुलाच सहन करावा लागणार आहे. आणि गंमत अशी आहे की या गोष्टीची तुला पुसटशी कल्पना देखील नाहीये. दी, तू सुहासचं लग्न प्रियाशी करायचं ठरवलंयस? हो. का ग? तुला कळतंय तू काय करतेयस? दी, मला तुझा डिसिजन अजिबात आवडलेला नाहीये, त्यामुळे सुहासला मी तसं स्पष्ट सांगून टाकलंय की तू प्रियाशी लग्न करू नकोस. काय? हा काय मूर्खपणा आहे मधुरा? आणि तुला ही नको तिथे अक्कल चालवायला कोणी सांगितलं का? एवढ्या मुश्किलीने मी सुहास आणि प्रियाचं लग्न जुळवून आणलं होतं आणि तुला ना माझं म्हणणं कधी पटणारच नाहीये दी. अगं पण सुहाससाठी तू प्रियाचं स्थळ शोधलंस. प्रियाचं, ज्या मुलीला स्वतःचं असं काही कॅरेक्टरच नाहीये, तिच्याशी संबंध जोडायला निघालीस तू सुहास. मधुरा, हो बोललीस तू. माझ्या घरातल्या माणसांच्या कॅरेक्टर बद्दल बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. वादी म्हणजे आता तुझ्या घरातले माझ्या घरातले असे वेगवेगळे झाले तर? हे असं बोलताना मला आनंद होत नाहीये मधुरा, पण हा तुझा भाव प्रत्येक वेळी तूच करत आलीस. यापूर्वी सुद्धा विहंग भाऊजींबद्दल केवढे गैरसमज करून घेतले होतेस तू. अगदी टोकाचा निर्णय घ्यायला निघाली होतीस. आणि आता प्रियाच्या बाबतीत आहे तू तिच्याबद्दल तू मनात फक्त गैरसमज करून घेतलास. गैरसमज? कसले गैरसमज दी? गैरसमज एकदा होतात, दोनदा होतात, सारखे सारखे नाही होत. एखादी व्यक्ती वाईट आहे हे आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसत असतानाही त्या व्यक्तीकडे डोळे झाक करणं हे मला नाही जमत. आपल्या हट्टाला आपला डोळसपणा म्हणणं हे तू दरवेळी करत आलीस. तुला माझ्या चुका दिसतात दी, प्रियाची कारस्थानं नाही दिसत? अशी काय कारस्थानं केलीत ग प्रियाने? सांग ना. नाही मला कळूच दे आता. जाऊ दे ना दी, उगाच तुला त्रास होईल. अगं आता सांग ना. सांगणार होतीस ना? तुला ऐकायचंच आहे ना? ऐक. प्रियाने